Hello friends, last session we have finished with a problem based on a pentagonal plate and the plate was inclined to HP. Okay, now we are going to discuss a problem based on the hexagonal plate. Okay, so when we consider a particular plate as a hexagonal plate, in the last sessions we have also discussed how to draw the hexagonal plate. Okay, so to start with, initially we had to practice to read the statement of the problem clearly, then focus on the data given into the problem, and accordingly the position given, try to imagine the object and to draw its front view and top view. Okay, so I will read the statement of the problem first. So see, this is draw the projections of a hexagonal lamina of 30 mm side. तो आता लक्षात आलेलं आहे की प्लेट जी आपण कन्सिडर करणार आहोत, प्लेन किंवा प्लेट, ती हेक्सागोनल प्लेट आहे आणि तिची बाजू जी आहे ती किती आहे, 30 मिलीमीटर आहे. किती आहे बाजू, 30 मिलीमीटर बाजू आहे. आता कशी रेस्ट होते, हॅज ए कॉर्नर ॲट 20 mm फ्रॉम व्हीपी, हॅज ए कॉर्नर ॲट 20 mm फ्रॉम व्हीपी. मग त्या हेक्सागोनल प्लेटला 6 कॉर्नर असणार, तर त्या 6 कॉर्नर पैकी तिचा एक कॉर्नर हा किती mm आहे, तर 20 mm फ्रॉम व्हीपी आहे. म्हणजे त्या कॉर्नरचं व्हर्टिकल प्लेन पासूनचं अंतर 20 mm दिलेलं आहे, म्हणजे त्याचं बी डिस्टन्स दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, बी. आता जेव्हा बी चा आपण डिस्टन्स एक्झिस्टन्स मध्ये विचारात घेतो तेव्हा ते लक्षात यायला पाहिजे की ते व्हीपीच्या व्हर्टिकल प्लेन पासूनचं अंतर आहे आणि ते आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये रिअलाइज होते. म्हणजे ते 20 mm अंतर कुठे येणार आहे, टॉप व्ह्यू मध्ये येणार. अँड 50 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी, तो जो कॉर्नर व्हीपी पासून 20 mm अंतरावरती होता, तो समजा कॉर्नर आपण ए पकडला तर तो कॉर्नर एचपी पासून किती अंतरावरती आहे, तर 50 mm अंतरावरती आहे. मित्र, म्हणजे एक्झॅक्टली हेक्सागोनल प्लेट कुठे काढायची यासाठी ए जो कॉर्नर आहे हेक्सागोनल प्लेटचा, तो एचपी पासून 50 mm अंतरावरती दिलेला आहे. म्हणजे एच डिस्टन्स त्याचं दिलेलं आहे आणि त्याचं बी डिस्टन्स पण दिलेलं आहे 20. ओके, इट्स सरफेस इज इन्क्लाइन्ड ॲट 45 डिग्री टू व्हीपी. आणि मित्र, त्याचा सरफेसचा अँगल जो आहे, प्लेट जी अँगल करणार आहे तो अँगल व्हीपी ला दिलेला आहे. व्हीपी ला अँगल दिला म्हणजे फाय हे नोटेशन आपण यूज करतो. आणि जेव्हा प्लेट व्हीपी ला इन्क्लाइन असते मित्र, लक्षात घ्या, तेव्हा फ्रंट व्ह्यू मध्ये तिचा काय दिसतो, आपल्याला ट्रू शेप दिसतो आणि टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला त्याचा एज व्ह्यू दिसतो. समजतंय का तुम्हाला? म्हणजे आपल्याला कोणता व्ह्यू पहिला काढावा लागणार आहे, फ्रंट व्ह्यूच आपल्याला काढावा लागेल. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये सुद्धा हेक्सागोनल प्लेट कशी काढायची आपल्याला लक्षात आलं का बघा. तर ती टिल्ट होताना कुठे व्हायला पाहिजे, कॉर्नर वरती टिल्ट व्हायला पाहिजे. म्हणजे तिचा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नर वरती टिल्ट व्हायला पाहिजे. अर्थात तिचा कॉर्नर अजूनही कुठल्या प्लेन मध्ये आहे हे आपल्याला माहिती नाहीये, कशावरती रेस्ट करतो हे माहिती होत नाही. त्यामुळे प्रॉब्लेमचं स्टेटमेंट क्लिअर आहे अगदी की हेक्सागोनल प्लेट आहे, तिचा जो कॉर्नर आहे तो कॉर्नर एचपी पासून 50 mm अंतरावरती आहे, व्हीपी पासून 20 mm अंतरावरती आहे आणि प्लेट नंतर इन्क्लाइन टू व्हीपी होणार. पण प्लेट इन्क्लाइन टू व्हीपी होत असताना, बरोबर आहे की नाही, ती कॉर्नर वरतीच टिल्ट होणार आहे, पण तिचा कॉर्नर व्हर्टिकल प्लेन वरती नाही आहे. तिचा कॉर्नर व्हर्टिकल प्लेन मध्ये नाही आहे. म्हणजे मित्र, प्लेट नॉट रेस्टिंग ऑन एनी वन ऑफ द प्लेन, ना ती एचपी वर रेस्ट होते ना ती व्हीपी वर रेस्ट होते, तर ती प्लेट आहे इन बिटवीन एचपी अँड व्हीपी. कशी आहे, इन बिटवीन एचपी अँड व्हीपी. कसं होतं बघा, कळतंय कसं आपल्याला, तर तिचा अँगल आपल्याला कशाला दिलाय, 45 डिग्री टू व्हीपी ला. मग मी तुम्हाला एक लॉजिक सांगितलेलं आहे, जेव्हा प्लेटचा अँगल 45 डिग्री टू व्हीपी दिलाय, ही त्याची टिल्टेड पोझिशन आहे. मग इनिशियल पोझिशन मध्ये प्लेट कशी पाहिजे हो, तर ती प्लेट आयदर पॅरलल टू व्हीपी पाहिजे किंवा व्हीपी वर पाहिजे. कशी पाहिजे, आयदर पॅरलल टू व्हीपी पाहिजे किंवा तो व्हीपी वरती पाहिजे. आता हे आयदर पॅरलल टू व्हीपी पाहिजे किंवा व्हीपी वर पाहिजे हे प्रॉब्लेम मध्ये जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंट वरती कळालेलं आहे आपल्याला. इथं कुठलंही सांगितलेलं नाही की तिचा कॉर्नर व्हीपी मध्ये आहे. जर तिचा कॉर्नर व्हीपीत असता तर अखंड प्लेट व्हीपीत इमॅजिन करून काढावी लागली असते, पण असं नाही काही दिलेलं, म्हणून प्लेट आपल्याला व्हीपी ला पॅरलल ठेवूनच काढावं लागेल. ओके, बघूया आपण हेक्सागोनल प्लेट आपण उदाहरणासाठी घेतलेली आहे. मित्र, ही हेक्सागोनल प्लेट आहे.
याच्या 6 बाजू आपल्याला दिलेल्या आहेत। आता ह्या 6 बाजूमध्ये तुमच्या लक्षात येते काय मित्र बघा, तर ही अशी मी प्लेट धरली तर हिच्या ह्या 2 अपोजिट साइड आहेत बघा, या 2 अपोजिट साइड ह्या पॅरलल टू व्हीपी आहे बरोबर, आणि परपेंडिक्युलर टू एचपी आहे। समजते का मी काय सांगतो? या 2 साइड जर आपण विचारात घेतल्या तर त्या पॅरलल टू व्हीपी आहे आणि परपेंडिक्युलर टू व्हीपी आहे। आता ही प्लेट बरोबर आहे की एक तर मी तुम्हाला सांगितलं इन्क्लाइन टू व्हीपी होते म्हणजे अशी आहे, इन्क्लाइन टू व्हीपी होते म्हणजे अशी आहे, ही त्याची टिल्टेड पोझिशन आहे। मग ही टिल्टेड पोझिशन असेल तर इनिशियल म्हणजे मागची पोझिशन कशी असेल तर तुम्हाला कळालं असेल की मी प्लेट अशी धरली तरच ती अशी झाली ना, व्हीपी ला इन्क्लाइन झाली, म्हणजे या अवस्थेत जाण्यापूर्वी तिला मी अशीच धरायला पाहिजे, कळालं का? मग ही अशी धरली तर ही पॅरलल टू व्हीपी होते बरोबर, किंवा दुसरी गोष्ट ही अखंड प्लेट सुद्धा मी व्हीपी आहे असं इमॅजिन करू शकतो बरोबर आहे, आणि मग मी तिला टिल्ट करू शकतो अशी। पण मित्र जेव्हा ही टिल्ट होते तेव्हा ही जी बाजू आहे ही बाजू तिची व्हीपीत राहते, कळतंय का बघा? आणि अशी कोणतीही कंडिशन या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेली नाहीये, त्याची बाजू व्हीपीत राहते असं आपल्याला दिलेलंच नाही, म्हणजे प्लेट 100% व्हीपी मध्ये आता लाय होणार नाहीये, प्लेट व्हीपी पासून काही अंतरावरती आहे। आता दुसरी गोष्ट हे कळालं की प्लेट व्हीपी पासून अंतरावरती आहे, पण त्यामध्ये सुद्धा 2 पोझिशन आहेत। एक मी असं धरलं की ह्या 2 बाजू परपेंडिक्युलर आहेत एचपी ला आणि व्हीपी ला पॅरलल आहे, अशी पण प्लेट असू शकते आणि फक्त हिला मी फिरवतो बघा अशी। आता काय झालं, ज्या 2 बाजू ह्या उभ्या होत्या त्या 2 बाजू बरोबर आडव्या झाल्या का नाही, त्या 2 बाजू बरोबर काय झाल्या, आडव्या झाल्या। असं झालं तर ही बाजू व्हीपी ला पॅरलल आणि ही बाजू सुद्धा व्हीपी ला आणि एचपी ला दोन्ही पॅरलल होतात। अगोदर ह्या अशा होत्या त्यामध्ये ती व्हीपी ला पॅरलल एचपी ला परपेंडिक्युलर होत्या, 2 बाजू अपोजिट। आता मी असं फिरवलं तर ही बाजू आणि ही बाजू पॅरलल टू बोथ झाली, एचपी ला पण पॅरलल आणि व्हीपी ला पण पॅरलल, आपण लाईन मध्ये शिकलोय मित्र। आता तुम्ही जर पकडला तर हा पॉइंट जो आहे हा कॉर्नर येतो बघा, आणि मग ही प्लेट अशी टिल्ट होणार, व्हीपी ला अँगल होणार, म्हणजे या पोझिशन मध्ये जाण्यासाठी तिला अगोदर असं राहणं गरजेचं आहे। कसं राहणं गरजेचं आहे? असं राहणं गरजेचं आहे, म्हणजे व्हीपी ला पॅरलल। आणि मित्र ही कंडिशन आपल्याला रास्त मानावी लागेल, कारण हा जो कॉर्नर आहे या कॉर्नरचं एचपी पासूनचं आपल्याला अंतर दिलंय, म्हणजे हे 50 दिलंय, आणि हा कॉर्नर आहे त्याचं व्हर्टिकल प्लेन पासूनचं अंतर, हे जे अंतर आहे हे आपल्याला अंतर 20 दिलेलं आहे। त्यामुळे मित्र प्लेट आपली ही अशी पोझिशन आहे, समजलं का? म्हणजे आपल्याला लक्षात येते का बघा, इन्क्लाइन टू व्हीपी जर प्लेट असेल तर 2 पॉसिबिलिटी आहेत, एक पॅरलल टू व्हीपी आणि एक लाइंग ऑन व्हीपी। त्यापैकी लाइंग ऑन व्हीपी नाही आहे, पॅरलल टू व्हीपी आहे। मग पॅरलल टू व्हीपी मध्ये प्लेट सुद्धा 2 पोझिशन मध्ये उभी राहू शकते, एक अशी इथं कॉर्नर येईल आणि एक अशी राहील इथं काय येईल, एज येईल। तर ही कंडिशन नाही आहे, तर का? तर ह्या कॉर्नरची डिटेल्स दिले आहेत, हॉरिझॉन्टल प्लेन पासून 50 आणि व्हर्टिकल प्लेन पासून 20। आणि मित्र ट्रू शेप त्याचा फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणार आहे, म्हणून फ्रंट व्ह्यू मध्ये जो हेक्सागॉन आपण काढणार आहोत तो हेक्सागॉन इथे दिसतोय बघा तुम्हाला, कळालं का बघा? इथं नाव देताना त्यांनी असं केलंय, या कॉर्नरला ए दिलेला आहे, या कॉर्नरला बी दिलेला आहे, इथं सी दिलेला आहे, डी दिलेला आहे आणि ई दिलेला आहे, ए बी सी डी ई। बाजू 30 घेऊन हेक्सागॉन काढायचा आहे। कसा हेक्सागॉन काढायचा तुम्हाला लास्ट सेशन मध्ये मी शिकवलेला आहे। हा विषय झाल्यानंतर फ्रंट व्ह्यूचा टॉप व्ह्यू त्याचा कुठं आलाय बघा, हे काढत असताना पहिल्यांदा हेक्सागॉन काढायचं फ्रंट व्ह्यू मध्ये, आणि मग ए कॉर्नर पासून 50 mm अंतरावरती एक्स वाय काढायचे, सगळ्यात सोपा। पहिला एक्स वाय काढून मग 50 mm अंतरावरती हेक्सागॉन काढणं त्रासाचं जाणार आहे, अवघड जाणार आहे। सोपं कसं होणार आहे, तर पहिला हेक्सागॉन काढा आणि ए डॅश कॉर्नर पासून खाली 50 mm अंतरावरती एक्स वाय प्लेन काढा, करेक्ट? आता ह्याचा टॉप व्ह्यू जो आहे हा टॉप व्ह्यू कुठे काढणार तुम्ही, तर तो एक्स वाय लाईन वर येणार नाही, कारण ही जी प्लेट आहे तुमच्या लक्षात आलं का बघा, ही प्लेट ही इथून व्हीपी पासून ह्याच्या पाठीमागे व्हर्टिकल प्लेन असते त्याच्यापासून 20 mm अंतरावरती असते, म्हणून एक्स वाय पासून 20 mm अंतरावरती एक्स वाय ला पॅरलल लाईन काढायची, एक्स वाय ला पॅरलल लाईन काढायची, आणि त्या लाईनवर हे ए डॅश बी डॅश बी डॅश आणि हा एफ डॅश, बरं का दोन्ही एकच पॉइंट आहे, परत ए डॅश आणि सी डॅश इथं प्रोजेक्ट करायचा, डी डॅश इथं प्रोजेक्ट करायचा, आणि मग आपल्या लक्षात येईल की तिचा टॉप व्ह्यू एका एज व्ह्यूच्या फॉर्म मध्ये अशा पद्धतीने प्रिपेअर झालेला आहे। ओके, म्हणजे मित्र इथं मी ह्याला काढतो बघा, हेक्सागोनल प्लेट इथं फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला अशा पद्धतीने दिसते।
फ्रंट व्ह्यू आपण येलोच्या वरती दाखवतो. दिस इज द वे. आणि याला नावं देताना आपण देतो A डॅश, B डॅश, C डॅश, D डॅश, E डॅश आणि F डॅश. त्याची बाजू किती दिली आपल्याला मित्र? त्याची बाजू दिलेली आहे आपल्याला 30 mm. तर कुठेतरी आपल्याला याचं 30 mm लिहावं लागेल. तर इथं वरती टॉपमोस्ट एजला इथं मी एरो काढून इथं 30 त्याचं डायमेन्शन मेन्शन करतो. हा फ्रंट व्ह्यू आहे आणि हा जो A डॅश आहे मित्र, दिस इज पॉइंट A डॅश, त्याचं हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स 50 mm आहे. मी काय केलं, पहिल्यांदा हेक्सागॉन काढला आणि मग तिथून A डॅश पासून खाली मी काय केली, XY लाईन काढली. मी खाली काय केली, XY लाईन काढली. समजलं का? हे समजून घ्या तुम्ही. पहिला प्लेट काढा, मग XY लाईन काढा. ओके. आता याचा टॉप व्ह्यू घ्यायचा आहे. तर याचा टॉप व्ह्यू घेताना A डॅश मधून प्रोजेक्टर खाली आला, B डॅश F डॅश मधून खाली आला, C डॅश D डॅश मधून आला आणि D डॅश मधून आला. आता XY पासून 20 mm अंतरावरती एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची. संपलं बघा. 20 mm अंतरावरती आलं तर हा तुमचा पॉइंट A झाला. दिस इज B अँड F, दिस इज C अँड E आणि चौथा पॉइंट D. टॉप व्ह्यू आपण ब्लू लाईन मध्ये दाखवतो. हे ब्लू लाईन बघा. सो इन दिस वे यू कॅन ड्रॉ द टॉप व्ह्यू. रिमेंबर दिस डिस्टन्स इज 20. तर हे डिस्टन्स तुम्हाला इथं मेन्शन करावं लागेल की बाबा हे डिस्टन्स सुद्धा किती घेतलेलं आहे आपण, 20 दॅट इज 20. 20 दॅट इज 20. आणि अशा पद्धतीने हा टॉप व्ह्यू कंप्लीट झाला. आता दुसऱ्या पोझिशन मध्ये प्लेट आपण इन्क्लाइन करणार. सो प्लेट इज लाईक दिस. आता या प्लेटला आपण असं इन्क्लाइन करणार. ओके. आता इन्क्लाइन केल्यानंतर बघा फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला हेक्सागॉन शेप दिसणार, पण तो रिड्यूस झालेला असेल, तो ट्रू शेप नाही दिसणार. त्यामुळे फ्रंट व्ह्यू आपण काढूच शकत नाही. आपण काय काढायचं, टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला एज व्ह्यूज दिसणार. काय दिसणार, एज व्ह्यू म्हणजे एकच लाईन दिसणार. बरोबर. मग आता हा टॉप व्ह्यू आपल्याला इथं काढायचा. हा टॉप व्ह्यू काढत असताना तुमच्या लक्षात आलं का बघा, हा टिल्ट झाला की सुरुवात आपल्याला पॉइंट कुठून करावी लागेल, तर या पॉइंट पासून करावी लागेल, A1. हा काढायचा नाही अगोदर. कसा काढायचा, तर ह्याच लाईनचा रेफरन्स पुढे वाढवायचा. कारण तुमच्या लक्षात आलं का बघा, A चं अंतर VP पासूनचं 20 आहे, ते मेंटेन राहिलं पाहिजे. कारण त्याच अवस्थेतून प्लेट तुमची टिल्ट होते, त्याच अवस्थेतून प्लेट तुमची टिल्ट होते. त्यामुळे A1 सुद्धा जो आहे तो XY पासून 20 mm अंतरावरतीच पाहिजे. आणि मग इथं ही जी हॉरिझॉन्टल लाईन आली त्याच्यावरती उलटा कोन मापक ठेवायचा, उलटा खाली. आणि या हॉरिझॉन्टल लाईन पासून ही पट्टी जी मी धरलेली आहे ती हॉरिझॉन्टल लाईन असे उलटे 10 20 30 40 45 मोजत यायची. इथं पॉइंट आला बघा, हा एरो आला. आणि मग इथं काय करायची, ही इन्क्लाइन लाईन काढायची, लांबडी इन्क्लाइन लाईन काढायची. आणि त्याच्यावरती ही जी लेंथ आहे A पासून FB ती इथं टाकायची, FB पासून EC तो इथं टाकायचा आणि EC पासून D इथं टाकायचा. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जेवढी लेंथ इथं आहे तेवढीच लेंथ इथं आणि त्याच लेंथवरचे पॉइंट ज्या त्या अंतरावरती इथं काढायचे आपल्याला. अशा पद्धतीने हा टॉप व्ह्यू पूर्ण करायचा. करूया आपण आपल्या ड्रॉइंग मध्ये. ही लाईनचं प्रोजेक्शन मी इकडे वाढवलेलं आहे बघा, लोकस लाईन काढली ही अशी. आणि असा स्टार्टिंग पॉइंट जो A आहे तर तो स्टार्टिंग पॉइंट मी इथं पकडणार आहे. दिस इज माय स्टार्टिंग पॉइंट आणि या पॉइंटचं नाव देतो आपण A1. ओके. आता इथं उलटा कोन आपण ठेवणार मी. ही हॉरिझॉन्टल लाईन पासून 10 20 30 40 अँगल 45 आहे, तर 45 डिग्री वरती मी एक लाईन काढणार आहे. सो दिस इज phi इज इक्वल टू 45. आणि या लाईन वरती बघा A पासून BF जेवढ्या अंतरावरती आहे तिथं पॉइंट टाकणार B1 F1. B1 F1 पासून C1 E1 टाकणार, C1 E1 आणि C1 E1 पासून D टाकणार. दिस इज माय पॉइंट D1. म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये हीच लेंथ फक्त इन्क्लाइन पोझिशन मध्ये इथं काढलेली आहे, इन्क्लाइन पोझिशन मध्ये काढलेली आहे. अशा पद्धतीने इथं आली. आता हे काढलेलं आहे, हे काढलेले 3 नंबरची स्टेप इथं मी काढलेली आहे. ओके. आता हे काढायचं. हे काढण्यासाठी हे A1 वर घ्यायचा आणि इकडचा A डॅश, दोघांची भेट झाली की A1 डॅश मिळणार. B1 वर घ्यायचा, इकडचा B डॅश आला की इथं B1 डॅश मिळणार. सो लाईकवाईज A B C D E F नी कन्स्टिट्यूट होणारा हेक्सागॉन तिथं मिळणार. प्रोसिजर बघा कशी होणार. A1 इकडे वर जाणार, A1 वर गेला, इकडचा A आला इथं. सो दिस इज पॉइंट A1 डॅश. B1 F1 वर जाणार, पैकी इकडनं आलेला F इथं मिळणार F1 डॅश, इथं मिळणार B1 डॅश.
E1 वर जाणार, F च्या लाईनलाच मिळणार तुम्हाला E1 डॅश आणि इथं B च्या लाईनवरनं C1 डॅश आणि शेवटचा पॉइंट E1 डॅश आहे तो D1 डॅश इथं आला, तर या लाईनवर तुम्हाला मिळणार D1 डॅश. मित्रांनो जॉईन करून बघा, A to B, B to C, C to D, D to E, E to F आणि F to A. याला तुम्ही जॉईन केला तर तुमच्या लक्षात येईल की शेप हा नो डाऊट हेक्सागोनच आहे. शेप हा काय आहे, हेक्सागोन आहे, पण त्याच्या ज्या लॅटरल साइड्स असतात त्या रिड्यूस होतात. त्या काय होतात, रिड्यूस होतात. तर अशा पद्धतीने हा त्याचा टोटल फ्रंट व्ह्यू तयार झाला इनिशियल पोझिशन मधला आणि फायनल पोझिशन मधला, आणि हा टॉप व्ह्यू झाला. तर हा जो शेप इथं रिप्रोड्यूस केलेला आहे तोच शेप मी तुम्हाला ऍक्च्युअल ड्रॉइंग मध्ये इथं काढून दाखवलेला. नको असणाऱ्या प्रोजेक्शन लाईन्स तेवढा रब करायची सवय ठेवा. आता या प्रॉब्लेम मध्ये साइड व्ह्यू विचारलेलं नाहीये, पण आपण साइड व्ह्यू ह्याचा काढणार आहोत. प्रॉब्लेम मध्ये नुसती प्रोजेक्शन्स म्हणजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, इनिशियल पोझिशन, फायनल पोझिशन किंवा टिल्टेड पोझिशन. आता साइड व्ह्यू काढायचं असेल तर प्रॅक्टिस अशी आहे की ह्याला आपण x1 y1 घेतो. इथं ऑक्झिलरी प्लेन कन्सिडर करतो आपण. दिस इज x1 y1. याचं इंटरसेक्शन म्हणजे O असतो. आता हा जो टॉप व्ह्यू आहे, हे जे टॉप व्ह्यूचे सगळे पॉइंट्स आहेत ते पुढे x1 y1 वर टाकायचे. त्यामुळे बघा इथं आला A1, B1 F1 आला, C1 आला, E1 आला आणि D1 आला. हे सगळं प्रोजेक्ट केले मित्रांनो x1 y1. आता हे रोटेट होणार. पैकी A1 रोटेट करतो मी पहिला इनिशियल A1. परत हा वर जाणार व्हर्टिकली अप आणि इकडनं आलेला A1 दोघांची भेट इथं होणार आहे. दिस इज A डबल डॅश. B1 F1 आहे, B1 F1 ला रोटेट करूया मित्रांनो. B1 F1 इथून वर जाणार आहे. दिस पॉइंट इज F1. सो दिस इज F डबल डॅश. खाली मिळणार तुम्हाला B डबल डॅश. परत C1 E1 रोटेट होणार मित्रांनो. C1 E1 हा वर जाणार. E पॉइंट तुम्हाला इथं मिळाला E डबल डॅश. या लाईनवर B च्या मिळाला तुम्हाला C डबल डॅश. शेवटचा पॉइंट आहे D, त्यालाही रोटेट करूया आपण. तो पॉइंट वर आला तर A च्या लाईन मध्ये D मिळतो आपल्याला. दिस इज D डबल डॅश. बघा A to B जॉइन करा, B to C सॉरी B to C, C to D करा, D to E करा, E to F आणि F to A केला तर इथं जो तुम्हाला स्ट्रक्चर मिळतंय जस्ट जॉइनिंग करायचं आहे तो म्हणजे साइड व्ह्यू आहे. हायलाइट करतो मी त्याला. A to B, B to C, C to D, D to E, then E to F बघा आणि F to A. हा जो मिळालेला आहे हा त्याचा साइड व्ह्यू मिळाला. मित्र तिन्ही पोझिशन्स मध्ये त्याचा कॉर्नर A जो आहे इथं बघा XY पासून 50 अंतरावर, या व्ह्यू मध्ये बघा XY पासून 50 अंतरावर, साइड व्ह्यू मध्ये पण 50 अंतरावर आणि टॉप व्ह्यू मध्ये 20 mm अंतरावरती आहे. हा प्रॉब्लेम मोर स्पेसिफिक आहे. याच्यात नुसतं प्लेटचे इन्क्लिनेशन तुम्हाला दिलेलं नाहीये. प्लेट इन्क्लाइन टू व्हीपी सांगितलेली आहे, पण त्यात त्याच्या कॉर्नर एचं विथ रिस्पेक्ट टू HP आणि विथ रिस्पेक्ट टू VP दोन्हींशी लागू होणारे डिस्टन्स त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. अकॉर्डिंगलीच तुम्हाला इथं तो प्लॉट करावा लागेल. म्हणजे तुम्हाला इथं स्पष्ट सांगितलंय की हे अंतर जे आहे हे 50 आणि 20 इथं याच्यामध्ये ठेवा. बाकी दुसरी गोष्ट इन्क्लाइन टू VP आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे इन्क्लाइन टू VP म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये त्याचा ट्रू शेप दिसणार आहे, बरोबर आहे, आणि टॉप व्ह्यू मध्ये एज व्ह्यू दिसणार. आणि इन्क्लाइन टू VP म्हटलं की आपण दोन कंडिशन अज्युम करतो. आयदर ती प्लेट इनिशियल पोझिशन मध्ये पॅरलल टू VP असेल किंवा अखंड VP मध्ये असेल. आता यापैकी अखंड VP मध्ये असणं ही कंडिशन इथं लागू होत नाही, कारण टिल्ट होताना ती कुठल्या कॉर्नरवर कुठल्या बाजूवर टिल्ट होत नाहीये. म्हणजे कन्क्लुजन असं आहे की प्लेट ही VP पासून काही अंतरावरती आहे, 20 mm अंतरावरती. मित्र तिचा कॉर्नर A 20 mm अंतरावरती आहे VP पासून, म्हणजेच प्लेट सुद्धा अखंड 20 mm अंतरावरती आहे आणि HP पासून त्याचा कॉर्नर 50 mm अंतरावरती आहे. त्यामुळे प्रॉब्लेमचं सोल्युशन क्लिअर कट या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलं आहे. दुसरी गोष्ट विचारलं असेल तर साइड व्ह्यू काढायचा आहे, पण मी तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठी इथं साइड व्ह्यू समजून सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट डायमेन्शन्स मध्ये या प्लेटची डिस्टन्सेस, XY प्लेन, VP HP हे सगळं तुम्हाला क्लिअर कट त्या प्रॉब्लेम मध्ये मेन्शन करता आलं पाहिजे. ड्रॉइंग मध्ये कन्व्हेन्शन्सला 25% वेटेज आहे, त्यामुळे लाईन्स, लेटरिंग आणि तुम्ही देणारे सगळे रिप्रेझेंटेशन आहे याच्यावर बेस तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिळतात, मार्क पडतात. असं नाही मी काढले म्हणजे मला मार्क द्यावे, ते काढत असताना हे सगळे नॉर्म्स आपल्याला फॉलो करतात. तर तुम्हाला या
प्रेझेंटेशनमध्ये जो आपण प्रॉब्लेम डिस्कस केलेला आहे तो तुम्ही प्रॅक्टिस म्हणून तुमच्या स्केचबुकमध्ये काढावा, अशी एक माझी तुम्हाला काय आहे विनंती आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.